आपल्या कार्यालयाची या ठिकाणी सकाळी वीज वितरण महामंडळाच्या जे कर्मचारी आहेत त्यांनी इथली वीज कट केलेली आहे असं समजतं आहे. नेमका काय विषय झाला आहे? उपाध्यक्ष भूमिबलेत कार्यालयाची मार्च एंडिंगचं एकूण 15,000 बिलापैकी 11,000 रकमेचा आपण चेक त्यांना सबमिट केला होता. त्यांचं महावितरणचं असं म्हणणं की पूर्ण रकमेचा चेक द्या, मग आम्ही बिल लाईट जोडून देतो म्हणून. 11,000चा अर्ध्या रकमेचा चेक असल्यामुळे त्यांनी ते बिल लाईट कट केली ऑफिसची. उरलेल्या रकमेबाबत त्यांच्या मी वरिष्ठांशी बोलली आहे आणि आज आम्हाला आता दुपारी ग्रँट्स पण मिळाल्या. त्याचं बिल उद्या सबमिट होईल, पण तुर्तास त्यांनी अर्धी रक्कम असल्यामुळं लाईट बिल कट केली आहे. कधीपासून सदरची रक्कम ही थकीत होती किंवा बिलाची? एक मागील 6 महिन्यापासून सर. तरी आता अनेक नागरिकांची आता सध्या कामं रखडलेली आहेत आणि खरं तर आपल्याच कार्यालयाकडून म्हणजे मोठ्या प्रमाणात कामांची लोकांची गर्दी या ठिकाणी दिसून येते. आता लाईट कट केल्यामुळं आणि याच समस्यात वाढ होणार आहे. विभागाच्या सगळ्या सोयी ऑनलाईन असल्यामुळे लोकांना इव्हन मोजणीची तारीख, फेरफार हे सगळंच ऑनलाईन बघत असल्यामुळे लोकांचं आज लाईट कट केल्यापासून लोकांच्या कामात अडचणी झाल्यात. आम्हाला आता उद्या जोडून दिल्यानंतर लोकांची कामं परत व्यवस्थित मार्गी लागतील. उद्या पूर्वत होऊन जाईल. उद्या पूर्व होईल असं आम्ही त्यांना सांगितलं की तुमचं बिल उद्या आम्ही सबमिट करतो म्हणून. त्यांनी सबमिट केल्यानंतर जोडून देतो असं सांगितलं. म्हणजे सध्याची जे आपली जे बिल होतं हे 6 महिन्यापासून नेमकं काय तुमची रक्कम न आल्यामुळं ग्रँट्स पूर्ण न आल्यामुळे जेवढ्या आल्या तेवढ्याच आम्ही त्यांना बिल केलं होतं की जेणेकरून कट होणार नाही या हिशोबाने. जे भूमी अभिलेख कार्यालय आहे येथील वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे, काय कारण सांगा? त्यांचं वीज थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला होता. साधारण 1 वर्षापूर्वीपासून त्यांचं थकबाकीमध्ये होतं आणि 16,500 रुपये त्यांची थकबाकी होती. त्याच्यासाठी आज दुपारी 12 ते 1च्या आसपास आपण ते वीज पुरवठा खंडित केला. त्याच्यानंतर 1 तासाभराच्या आतमध्ये त्यांनी ते चेक ऑफिसला जमा केल्यानंतर टोकन डिस्कनेक्शन आपण त्यांचं ते 5-5:30 वाजता त्यांचं जोडून दिलं सगळं. आता मॅडम आम्ही प्रिया पाटील जे तिथल्या प्रमुख आहेत मॅडम त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी त्यांनी सांगितलं की आमचे 3 महिने का 6 महिने अशा प्रकारचं आमचं बिल थकीत आहे, तुम्ही वर्षभराचं म्हणताय. तर यामध्ये कुठंतरी विसंवाद दिसून येतोय. नाही, त्यांचे त्या बिलाची जी शेवटची भरणा तारीख आहे तर ते भरणा तारीख आहे 10 मार्च 2025. त्याच्यामुळं 1 वर्ष त्यांचं ह्याच्यामध्ये झालेलं आहे. 1 वर्ष पूर्वी बिल भरणा केलेलं असल्यामुळं आणि त्यांना वारंवार त्याची नोटीसही गेल्या महिन्यामध्ये त्यांना इश्यू केलेली होती आणि वारंवार आमच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन त्यांना रिक्वेस्ट केली होती की बिल भरा. त्याच्यानुसार आज आपण फक्त टोकन डिस्कनेक्शन केल्यानंतर 1-2 तासात त्यांनी ते बिल भरणा चेकद्वारे केला आणि आपण त्यांचं कनेक्शन जोडून दिलं. आज सदरचं जे आपण कार्यालयाचं वीज कनेक्शन कट केलं त्या संदर्भात त्या ठिकाणी त्यांना पूर्वकल्पना नोटीस काढली होती? हो, दिली होती नोटीस. म्हणजे कधी गेल्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांना नोटीस आपण दिलेली होती.